सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक वाढल्याने टमाट्याचे भाव घसरले। धुळे जिल्ह्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागात भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। धुळे तालुक्यामधील अनेक गावांमध्ये टमाट्याचे विक्रमी उत्पन्न देखील घेतला जातो, परंतु आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने 50 रुपये प्रति कॅरेट असा दर शेतकऱ्याला मिळाला। हा दर अत्यंत अल्प असून शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळाला पाहिजे व शेतकऱ्याचा टमाटा हा एक्सपोर्ट झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळे गेल्या 4-5 दिवसापासून टमाट्याची आवक वाढल्यामुळे अत्यंत परिस्थिती या ठिकाणी टमाट्याची खालवलेली आहे। आज तर केवळ 50 रुपये कॅरेट विकलं गेलेलं आहे, पण ते 50 रुपये कॅरेटसुद्धा या ठिकाणी कोणी घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे, मानसिकदृष्ट्या खचलेला आहे आणि त्याने आज संतापात रस्त्यावर टमाटे फेकले। तुम्ही घेता विकत का देऊ फुकट अशा पद्धतीने त्याने इथं घोषणा दिल्या आणि याची दखल घेऊन शासनाने काहीतरी त्याच्यावर पावलं उचलावी। मी गोकुळ माधवराव माळी, मी कृषी उत्पन्न बाजार समिती। मालाची परिस्थिती टमाटे, फुलावर आणि वांग बाजारामध्ये भरपूर येत आहे, पण बाहेर बी गिराईक नाही आहे। ग्राहकाला 20 रुपये किलोमध्ये टमाट्याची अशी परिस्थिती आहे की 10 रुपयाचं 1 किलो, 15 रुपयात 2 किलो, काही जण 10ला 2 किलो, पण ग्राहकच नाही आहे। टमाट्याचा एक टाईम होता की ते 80 रुपये 100 रुपये विकलं जायचं आणि टमाटे एवढे विकत आहे, पण गिराईक टमाट्याला नाही जेवो आता पहिल्यासारखं। आणि आम्हाला तर शेतकरी 100 रुपये, 80 रुपये, 50 रुपये कॅरेट बी देत आहे। ग्राहकला राहिल्यामुळं इथं बी बाजार समितीमध्ये टमाट्याची परिस्थिती एकदम वाईट आहे। शेतकऱ्याचे भरपूर हाल होऊन राहिले आणि आमचे बी तिथं विकायला आम्ही जसं पहिले केजीमध्ये 10-20 कॅरेट विकायचो, आता आमच्याकडनं 5 कॅरेट 4 कॅरेट बी विकलं जात नाही। दिवसभरामध्ये 1 क्विंटल टमाटासुद्धा विकलं जात। गिरायकाचे 10 रुपये देऊन सनबी गिराईक चलन नाही बुवा टमाट्याला। अशी परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला बी आणि आम्हाला व्यापाऱ्याला बी काहीच परवडत नाही आणि परवड्याच्या हिशोबाने हे टमाट्याचे बिचारे शेतकऱ्यांचे भरपूर हाल होऊन राहिले। टमाटे अक्षरशः शेतकऱ्यांनी आता खाली फेकून रोडावर फेकत आहे टमाटे। त्यांच्या बिचारांची मजुरी बी निघत नाही। गाडी भाडं त्यांना 20 रुपये कॅरेटचं गाडं आहे, 20 रुपये तोडायची मजुरी आहे। शेतकऱ्याचे भरपूर आणि बाजारामध्ये 50 आणि 60 रुपये कॅरेट जाते, त्यांना एकही रुपये शिल्लक राहत नाही। त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांनी आज टमाटे रस्त्यावर फेकल्याचे हे केलेले आहे। मी शेतकरी मनोहर संपत पाटील, राहणार मोराणे पुणे, तालुका जिल्हा धुळे। तर आज टमाट्याची परिस्थिती अशी आहे, टमाट्याला एकरी खर्च हा जवळजवळ 1 लाखाच्या पुढे आलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे की आज 50 रुपये कॅरेट पण कोण घ्यायला तयार नाही आहे। अक्षरशः टमाटे खाली फेकावे लागले आज आणि 50 रुपये कॅरेट पण कोण घेत नाही। तर शेतकऱ्याने जगावं की मरावं हे आम्हाला सुचत नाही। शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। तरी सरकारला एकच विनंती आहे की सरकारने हा टमाटा एक्सपोर्ट करावा व काहीतरी याच्यातून मार्ग काढावा हीच आमची। तरी व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही घेता की का देऊ फुकट असे आम्ही व्यापाऱ्यांना हे करतोय, विनंती करतोय। तरी पण माल कोणी घ्यायला तयार नाही आहे। आज रस्त्यावर टमाटे अशी फेका अस्तव्यस्त अवस्थेत फेकले गेलेले आहेत। आमच्याकडून खूप म्हणजे निराशाजनक शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। तरी सरकारने कडे काहीतरी लक्ष घालावं हीच विनंती आहे आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढावा ही विनंती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।